समर्थांच्या चाफळ मठाच्या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. त्यांच्याकडून भरमसाठ कर घेतले जात होते. याला कुठेतरी पायबंद बसणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी धर्मखात्याच्या मोरेश्वर पंडितांना त्यांच्या चिटणीसासह यात घेतले. पंडित, चाफळ मठाची कोण तक्रार? राजांनी मोरेश्वरांना जाब विचारला. जी मठाच्या निगराणीची बाब काही मार्गी लागत नाही. उद्धव गोसावी मनमाना कारभार करतात. त्यांच्या चिथावणीनं दिवाणी लोक व्यापार उदिमासाठी येणाऱ्या लोकांकडून भरपेट कर घेतात. मोरेश्वरांनी चाफळची हालहवाल सांगितली. ती सांगताना समर्थांमागे मठाच्या होणाऱ्या आबदांनी त्यांचेही मन व्याकुळले. राजे चिंतागत झाले. चिटणीसांकडे बघत म्हणाले, कलम घ्या. कराडचे देशाधिकारी रंगो विश्वनाथ आणि साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांना ताकीदपत्र द्या. राजे धर्मखात्याच्या चिटणीसांना ताकीदपत्राचा मजकूर सांगू लागले. चाफळ श्री रघुनाथ यात्रेचे नंदादीप लिहिणार व अफराद यांचे वेतनाची मोहीम सादर आहे. त्याप्रमाणे तुम्ही ऐवज पावत नाही. सिंगणवाडी येथे सारे ऐवजाची वरात बिला कसूर पावावी. दिवाणी लोक वाणियांजवळ उचापती करतात ते धास्तीने यात्रा मोडू पाहते. ऐसे सहसा न करणे. दिवाकर गोसावी हस्ते पूर्वीप्रमाणे महोत्सव चालवावा. उद्धव गोसावी यास मध्येच कथले कराव्यास संबंध नाही. शहापूर येथे हनुमंताचे देवालय आहे. ते उत्पन्न वाहगावचा कृष्णाजी पाटील व पुजारी भक्षतो. तरी बर्जोत ताकीद करणे आणि पाटलाने खादले ते इनाम बेरीज त्यापासून घेऊन दिवाकर गोसावी यास पावते करणे. मठाच्या बारीक सारीक बाबींचा निवाडा राजांनी सांगितला. त्यांचे मन मात्र समर्थांच्या आठवणीत गुंतून गेले. गेली 3-4 वर्षे झालेल्या फौजांच्या धावणींनी जागजागची शिवारे उजाड झाली होती. त्यातच नुकतेच दुष्काळी साल चाटून गेले होते. गावगावचे कुणबी हवालदिल झाले होते. त्यांना धीर दिलासा देऊन राणे तवानी करणे भागत होते. फौजा घोड्यांच्या खुरांनी आणि शिवारांच्या पोटाने धावतात हे जाणलेल्या राजांनी सुरनीस शंकराजींना सदरेवर घेऊन मुलुखभरच्या सुभेदारांना आज्ञापत्र देण्यास सांगितले. जागजागच्या वतनी देशमुखांनी मशागत व लागवडीसाठी कुणब्यांना पाठबळ द्यावे. विजापूर भोवती चौटाप दौडणाऱ्या हंबीररावांचे स्वारामागून स्वार येत होते. कुमक धाडावी. नागोजी बल्लाळांना त्यासाठी याद घेऊन राजांनी फौजबंदीने विजापूरचे रोखे त्यांना पाठवून दिले. बहिर्जी नाईक रामघाटात झालेल्या हातघाईची खबर देऊन गेल्यापासून महाराज संत्रस्त झाले होते. कुडाळचे खेमसावंत फिरंग्यांना मिळाले होते. त्यांच्या मदतीने गोव्यालगतचा प्रदेश लुटत होते. त्यांना सौंद्याचा रामदळवी 15,000च्या फौजेने हातभार लावित होता. कारवार जाळत लुटत होता. या बंडखोरांना खीळ घालावी म्हणून रामचंद्रपंत आणि धर्माजी नागनाथ आटापिटा करीत होते. पण एवढे आदिलशाहीला राजे कुमक करीत होते तरी त्यांचाच सालार सर्जा खान याने रामघाटात 6,000 हशमांना तळ टाकून रामचंद्रपंत आणि धर्माजी यांना रोखून धरले होते. हत्ती घोडे टाकून त्यांना पिछाट घ्यायला लावले होते. या घटनांचे साफ कारण होते. आदिलशाहीला राजांची कुमक घ्यायची होती. देसाई दळवीच्या मार्फतीने मिळेल तेवढा कोकणपट्टीचा मुलूक मारून विजापूरचा खजिना भरायचा होता. कसेही करून औरंगच्या रेट्यापुढे तगायचे होते. कोकणातील देसाई दळव्यांचा उपद्रव कसा वारावा या विचारात असतानाच प्रल्हाद निराजी राजांच्या भेटीला आले. त्यांच्याबरोबर विठोजी, बापूजी व गोविंद नारायण या चेऊळच्या 2 आसामी होत्या. त्यांनी राजांना रिवाज दिला.
या उभयतांवर मोठा अन्याय झाला आहे स्वामी. सूर्याजी विसाजी प्रभू याने या गरिबांकडून जोरावारीने खतपत्र करून घेतले आहे. यांचा जमीन जुलमाने खादला आहे. प्रल्हाद पंतांनी सगळा कथला सांगितला. विठोजी आणि गोविंद हात जोडून वाकून एकसारखे गयावया करू लागले. मायबाप, न्याय द्या आम्हास, वाऱ्यावर सोडू नका. न्यायाधीश, चौलास देशाधिकारी कोण? राजांनी पंतांकडे तपास घेतला. जी येसाजी अनंत. त्यांना तातडीने आज्ञापत्र द्या. या बाबांच्याकडून बळजोरीने करून घेतलेले खतपत्र रद्दबातल ठरवावे. ज्यांच्या काळात हे खतपत्र झाले ते पूर्वील देशाधिकारी कोण? हरी शिवदेव महाराज. प्रल्हाद पंतांना राजे एवढ्या मुळापर्यंत जातील याचा अंदाजच नव्हता. त्यास एक सक्त समज द्या न्यायाधीश. विठोजी बापूजी व गोविंद नारायण हुजूर आले आहेत. खतपत्राचा मामला जुलूम कानी आला. तुम्ही सुभेदार तमाशा पाहता, वरतून सूर्याजीची कोशिश करिता. यावरून तुमची कारकुनी कळो आली. जोरावारीने एकाचे काढून दुसऱ्याचे घशात घालावे ही कोण दिवाणी चाकरी. संतप्त राजांनी हरी शिवदेवना काय समज द्यावी हे प्रल्हाद पंतांना सांगितले. इकडे आपल्या अश्राप्रयतेला वाजवी न्याय मिळावा यासाठी राजे तीळ तुटत होते. त्यावेळी सोलापूरच्या औरंगजेबाच्या प्रचंड तळावर घडणारा प्रसंग तुळजापूरची भवानी तिकडे पाझरत्या डोळ्यांनी बघत होती आणि नुसतीच बघत होती. रेशमी तणावांनी पेललेला औरंगजेबाचा आलिशान शामियाना हिवाळी वाऱ्यावर लहरत होता. चांद ताऱ्यांचे हिरवे निशाण त्यावर फडकत होते. 60,000 फौजी तळांच्या राहुट्या जागजागी पडल्या होत्या. शाही शामियानाच्या बाहेर नगारा, झेंडा, पोहोचांचे तबक हे सामान हारीने मांडले होते. हत्यारी हशम एका हत्तीभोवती कडे धरून पहारा देत होते. साखळदंड वाजवीत चित्कारत तो हत्ती डुलत होता. शामियान्यात मुहम्मद आझम, मुइझुद्दीन, बेदार बख्त, रणवस्त खान अशा खाशा आसामी कदमावर नजर लावून खड्या होत्या. उंची आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या डाव्या हाताशी मौलवींचे पथक बसले होते. 40-50 घोडेस्वारांच्या दुडक्या पथकातून 2 अरबी उमद्या घोड्यांवर मांड घेतलेले खासे स्वार शामियान्याजवळ आले. पहारेकऱ्यांनी त्यांना तस्लीम दिली. दोघेही आत शिरले. दोघांनी बादशहाला तिवार कुर्निसात केला. त्यातील तरण्या बांड उंच आसामीला बुढा औरंगजेब बारकाईने निरखत होता. दुसरा वृद्ध वयस्क इसम पुढे झाला. त्याने आपल्या जिल्हे सुभानींच्या उजव्या हाताशी असलेले तबक उचलून बादशाह समोर धरले. बादशहाने आपला माळधारी हात तबकाला लावला. तबकधारी होता वजीर असद खान. त्याने तबकातील हिरवीशार खिल्लत उचलून आपल्याबरोबर आलेल्या तरण्या बांड सरदाराच्या खांद्यावर पांघरली. तिच्यावर जरीबतूर चांदतारा झगमगला. बांड्याने औरंगजेबाला कमरेत झुकून पुन्हा कोर्निसात केला. त्याला पंचहजारी आणि बाहेर मांडलेल्या चीजवस्तू हत्तीसह बक्ष केल्याचे जाहीर करण्यात आले. हत्तीने बडा माणूस साखळबंद करून टाकला. तो होता अचलोजी महाडिक, आबासाहेबांच्या जावयाचा भाऊ. अचलोजीच्या कानी आल्या बातमीने घायाळ व्हायलाही राजांना उसंत मिळू नये म्हणून की का अशी जंजिऱ्याच्या हपशी कासमाने पुन्हा उचल खाल्ली. चल राजापुरात आपले हपशी तांडे घुसवून त्यांनी निर्दय कत्तली करविल्या. जंजिरा सोडून दर्यामार्गे तो स्वतःच कल्याणवर चालून आला. दाभोळ बंदरात तर त्याच्या आणि गोविंदजी कान्हो यांच्या आरमारी दर्या भांडणात गोविंदजी मारले गेले. आदिलशाहीचे एक मातब्बर ठाणे कोसळत होते. एवढा भक्कम मिरजेचा भुईकोट, पण तोही किल्लेदार आसद खानाने रणमस्त आणि राहुल्ला खान यांच्या सुपूर्द केला. मिरज ताब्यात येताच कोल्हापूर पन्हाळा भागात मोगलांच्या हालचाली वाढल्या. एकटे हंबीरराव
मावळतीची पन्हाळ्यापासून हुक्केरीपर्यंतची आदिलशाही तुडवीत ती राखण्यासाठी जीवाचे रान करीत होते. लक्ष्मेश्वराच्या रावणगौडा देसायाने मोगलांविरुद्ध चिवट झुंज दिली होती. त्याला इनामपत्र देण्यासाठी राजांनी पेशव्यांना पाचारण केले. आपणाला कशासाठी याद केले आहे याची काहीच कल्पना नसलेले निळपंत पुण्याहून दामाजींनी कळविलेली बाब पुढे ठेवीत म्हणाले, राहुलला आणि रणमस्त खान मिरजेहून पुण्यावर उतरले आहेत महाराज. तिथल्या देशमुख देशपांड्यांना मसलतीत घेऊन फितवण्याचे यत्न चाललेत त्यांचे. असले ऐकून काही वाटावे असे दिवसच राहिले नव्हते. आज राजांना फार जाणवले की कुठून तरी समर्थ मुखातली गोसावी नांदी कानी पडावी. भवतीच्या यातनांनी मनाची तलखली होत असलेले राजे अंतःपुरी दालनात आले. बराच वेळ ते काही बोलत नाहीत हे जाणवल्याने येसूबाई म्हणाल्या, पाटगावहून मठाचा माणूस आलाय. मौनी बाबांची तब्येत सुमार असल्याचं कळतंय. राजांनी चमकून येसूबाईंच्याकडे बघितले. ते काहीच बोलले नाहीत. या धावपळीच्या काळात मौनी बाबा, मोर्या गोसावी, मल्हार बाबा या कुणाचेच दर्शन घेणेही जमले नव्हते. मन चुटपुटले त्यांचे त्या जाणीवेने. दुहाती बाळराजांचे हात घेऊन राया अंता आले. बाळराजे मासाहेब म्हणत येसूबाईंना बिलगले. मायलेकरांचे रूप बघताना राजांना आपल्या थोरल्याहूनची सय झाली. सदरेवर आलेल्या राजांना पन्हाळा भागातून आलेला मलोजी बाबा गोरपड्यांचा तरुणा मुलगा संताजी सामोरा आला. त्याला हंबीररावांनी धाडला होता. नुकतीच पन्हाळ्याजवळ हंबीरराव, मलोजी यांची रणमस्त व रुहुल्ला खान यांच्याशी जोरावारीची हातघाई झाली होती. तिचा वृत्तांत राजांना देऊन संताजी म्हणाला, पार पिटाळ्यात दोन्ही खान बेळगावच्या बाजूला सरलष्करांनी. बेळगावचा किल्लेदार मुराद खान यास कोट नेटानं झुंजवावा असा थैलीस्वार दिलाय. संताजीच्या उत्साही मुद्रेकडे बघताना आणि त्याने सांगितलेले ऐकताना महाराजांना समाधान वाटले. संताजीच्या जवळ येऊन त्याचा खांदा थोपटीत राजांनी विचारले, कसे आहेत आमचे मलोजी बाबा आणि किल्ले पन्हाळा? जी आबा गेल्यात कापशीला गावाकडं. किल्ला म्हणशीला तर तुर्ताला आम्हाकडंच हाय की. या पाऊस माऱ्यातच कुडाळच्या निळकंठ नारायणांनी पाठविलेला थैलीस्वार कांबळी खोळ पांघरून रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीत मजकूर होता, मोगली सारंग याकुत खानाचा खेमसावतास खलिता आहे की. पातशहास येऊन मिळावे. जशी अर्जुनजी अचलोजी यांची केली तशी हजरत तुमचीही सरफराची करतील. निळकंठ नारायण कुडाळचा देशाधिकारी होता. मोठ्या हुन्नराने त्याने खेम सावंताशी याकुत खान बांधत असलेल्या संधानाची बित्तम बातमी कळवली होती. शेकोटीतला लाकडी ओंडका धुमसावा तसे राजांचे मन भरून आले होते. एवढा तापवंत सूर्यनारायण पण त्यालाही वाळवी डसावी असे दिवस धरले होते. अनेकविध विचारांनी राजांचे मन भरून आले होते. कसले तरी नाकळते अशुभ भोवती भिरभिरते असे वाटत होते. ते कुणाशीच मन मोकळे बोलत नव्हते. असंख्य गव्या रेड्यांची एकमेकांना माथी थडकावीत तुंबा टक्कर माजावी तशी त्यांच्या भोसलाईत मनात विचारांची प्रचंड खळबळ माजली होती. कुणासच कसं वाटे नाही राज्य श्रींचं म्हणून? का नांदी टाकताहेत सारे औरंग पुढं औरंगजेब. आम्हास आग्र्यास एकदा विचारणारा, खेलोगे हौदा हमारे पहलवान से? कसा दिसत असेल तो या अवतार वयात? त्याला होत असेल का आपल्या दूर पडल्या दिल्लीची याद? दिसत असतील कधी आबासाहेबांच्या आमच्या मुद्रा त्याच्या मिटल्या डोळ्यास? येत असेल त्याला आपल्या बापाची, भावाची, विष चारलेल्या मिर्झा राजाची, हिरकणी खाल्लेल्या दिलेरची, कैदेत टाकलेल्या आपल्या मुलाची याद?